अकॅडमी. बघा आज आपण शिकणार आहे इनडेफिनेट इंटिग्रेशन. ठीक आहे, इनडेफिनेट इंटिग्रेशनचा आपला 26 वाला व्हिडिओ आहे हा. ठीक आहे, अप टू 25 पर्यंत व्हिडिओ झालेत. म्हणजे आपले 3.1 कव्हर झालाय, 3.2 चा ए पार्ट, बी, सी पार्ट ऑल कव्हर केलेला आहे मी प्रिव्हियस व्हिडिओ. ठीक आहे, आणि तसंच आपला काय चालू आहे 3.3 चा कितवा क्वेश्चन चालू आहे, 7th नाही का, 7th वाला क्वेश्चन चालू आहे. ठीक आहे, आणि तसंच बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझं डिफरन्शिएशन झालेलं आहे, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह चालू आहे, आणि करंट कोणता चालू आहे, करंटली जस्ट इनडेफिनेट इंटिग्रेशन चालू आहे. ठीक आहे, इनडेफिनेट चॅप्टर जो आहे ना तो खूप मोठा आहे. ठीक आहे, ह्याला सॉल्व्ह मला सगळे सम सॉल्व्ह करायचे आहेत ना, सो ह्याला जरासा जास्त वेळ लागतो. ठीक आहे, याच्यानंतर जर मी पुढे गेलो तर लवकर संपून जाईल सिलेबस. ठीक आहे, आणि मॅथ्स 1 चा पण मी साइड बाय साइड कव्हर करत राहीन. ठीक आहे, तिथं मी पेअर ऑफ स्ट्रेट लाईन चालू केलेलं आहे, तेवढं तुम्ही बघू शकता. ओके, चॅनलवर प्लेलिस्टवर आहे तिथं. ठीक आहे, चला स्टार्ट करतो व्यवस्थित. आणि स्टार्ट करण्याआधी जे कोणी चॅनल नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे, कारण तुमचा एक सबस्क्राईब मला नेहमी आणत येतो. आणि हा तसंच तुम्ही दुसऱ्या स्टुडंटला सांगा की नाही का, हा ह्या चॅनलवर तुम्हाला मॅथ्स व्यवस्थित शिकायला भेटतंय, तुम्ही हे चॅनल फॉरवर्ड करा. ठीक आहे, कॅरी फॉरवर्ड करा, म्हणजे बघत राहावा कंटिन्यू. ओके, सो बघा आता काय दिलंय, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक क्यूब एक्स डी एक्स दिलाय. ओके, सो आता याच्यात काय करणार, सेक क्यूब एक्स दिलाय, मी ह्याला सेकला असं लिहू शकतो का, सो आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स डी एक्स. एक काम करतो आता, इथं बघा दोन्ही फंक्शन ट्रिगोनोमेट्रीचे, दोन्ही फंक्शन ट्रिगोनोमेट्रीचे. मग मला समजणार नाही ना कोणता यू घ्यायचा कोणता व्ही घ्यायचा, कारण दोन्ही ट्रिगोनोमेट्रिक आहेत. बघा सेक ट्रिगोनोमेट्रिक आहे, सेक स्क्वेअर एक्स ते पण ट्रिगोनोमेट्रिक आहे. पण तुम्हाला माहिती पाहिजे की इंटिग्रेशन कुणाचं मला लवकर काढता येईल, तो इंटिग्रेशन म्हणजे तो व्ही घ्यायचा आहे तुम्हाला. बघा इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स काढता येईल तुम्हाला, तो डिफिकल्ट मध्ये जातो, लॉग ऑफ येतं. सेकचं काय येणार इंटिग्रेशन, सो सेकचे इंटिग्रेशन ते लॉग ऑफ मध्ये येणार, लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स येणार. ठीक आहे, हे असं येणार. पण इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स काढता येईल, हो सेक स्क्वेअर एक्स लगेच तुम्हाला काढता येईल, डायरेक्ट येतं टॅन एक्स येतं. मग मी एक काम करतो, ह्याला बाहेर काढतो. बघा हा तुमचा यू, हा व्ही घेतो. ठीक आहे, सो यू बाहेर काढतो, सेक एक्स इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स घ्यावं लागेल, सेक स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ, आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा घेणार, फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ यूचा डेरिव्हेटिव्ह आपण इथे काढतो, असं लिहितो आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू म्हणजे सेक एक्स. हा मग मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स काय येतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स, सेक एक्स इंटू टॅन एक्स येतो. ठीक आहे, आणि अगेन इंटिग्रेशन ऑफ कोणाचा काढतो, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स चा काढतो, सेक स्क्वेअर एक्स डी एक्स, बाहेर डी एक्स येणार. ठीक आहे, चला आता बघा सेक एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स काय येतं, टॅन एक्स येणार. लक्षात ठेवा, फॉर्म्युला माहिती पाहिजे तुम्हाला. इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर काय येणार आहे, दॅट इज इंटू टॅन एक्स येणार आहे. ओके, मायनस इंटिग्रेशन तसाच, सेक एक्स इंटू टॅन एक्स तसाच. हा पण इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर काय येतं, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर येतं टॅन एक्स येतं, म्हणजे याच्या जागी काय येणार टॅन एक्स येणार. मग टॅन एक्स इंटू टॅन एक्स, टॅन स्क्वेअर एक्स, इथे येणार टॅन स्क्वेअर एक्स येणार, बाहेर येणार डी एक्स. ओके, आता बघा सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ, आता तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे, आयडेंटिटी माहिती आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. हे आयडेंटिटी माहिती तुम्हाला, हे आयडेंटिटी माहिती पाहिजे. सो त्याच्यावरून काय ना, म्हणजे मी टॅन स्क्वेअर एक्सच्या जागी हे 1 तिकडे शिफ्ट करा म्हणजे मायनस होणार, 1 प्लस मध्ये तिकडे गेला मायनस, म्हणजे टॅन स्क्वेअर एक्सच्या जागी मी सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 लिहू शकतो. ठीक आहे, सो सेक एक्स तसाच, म्हणजे याच्या जागी काय येणार सेक स्क्वेअर एक्स मायनस 1. ओके, इथे येणार डी एक्स. हे लक्षात ठेवा, आयडेंटिटी तुम्हाला प्रत्येक वेळेस लक्षातच असले पाहिजे, तरच तुम्ही 12th स्टँडर्डला एबल आहे असं समजेल. ठीक आहे, सो खालचं दिसते का बहुतेक, येस खाली जागाच जागा आहे. सो काय होणार आता, सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस इंटिग्रेशन आतमध्ये येतो, इंटिग्रेशन ऑफ, आता काय करताय इंटिग्रेशन आतमध्ये येतोय, सो हे सेक एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स म्हणजे काय होणार, सेक क्यूब एक्स, बरोबर ना. आणि हा डी एक्स पण थांबा मी असंच ठेवतो, वाटलं तर हे इंटिग्रेशन असंच ठेवतो. ओके, मायनस सेक एक्स इंटू 1 सेक एक्स येणार. ओके,
आणि इथं dx. चला काढा पटकन स्क्रीनशॉट लवकर फास्ट मध्ये, मला रफ करता येईल मग लगेच. आणि हे लक्षात ठेवा, इंटिग्रेशन ऑफ सेक क्यूब एक्स काय आहे, सेक क्यूब एक्स dx ह्याची व्हॅल्यू काय, दॅट इज आय. हे लक्षात ठेवा फ्रॉम द क्वेश्चन, हे लक्षातच पाहिजे. ओके, आता बघा काय करणार. आता काय करायचंय ते बघा व्यवस्थित. सो आय इक्वल टू हे सेक एक्स इंटू टॅन एक्स, तसाच मायनस, आता मायनस न्या, इंटिग्रेशन पण आतमध्ये न्या, इंटिग्रेशन ऑफ सेक क्यूब एक्स dx पण आतमध्ये लिहा. बघा हे मायनस आणि हे मायनस प्लस होणार. सो इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स dx. ठीक आहे, हे रफ करतो आता. इझी आहे, जर तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह केलं ना, तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे, मग तसले माहिती असेल तर तुम्हाला इझी आहे. हे तसंच सेक एक्स इंटू टॅन एक्स. ओके, मायनस, आणि हे म्हणजे काय, हे बघा इंटिग्रेशन ऑफ सेक क्यूब एक्स म्हणजे काय, म्हणजे क्वेश्चन, म्हणजे याला आपण काय बोललो होतो, आय बोललो होतो माहिती ना. सो आय इक्वल टू आपला हे क्वेश्चन होतं ना, सो हे म्हणजे आय. ओके, क्वेश्चन मध्ये बघा एकदम स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं आता जस्ट, प्लस इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स काय येतं, लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स येतं, लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स येतं. ठीक आहे, प्लस सी तसाच. एक मिनिट बघू दे आलाय का आन्सर आपलं, हेच येते का, कुठे केलं क्वेश्चन, येस हाच येते. ओके, आता एक काम करतो, मायनस आय इकडे आला का होणार, प्लस आय होणार, म्हणजेच काय होणार, म्हणजे आय प्लस आय होणार, बरोबर ना. हे मायनस आय आहे, इकडे आल्यावर प्लस आय होणार, म्हणजे आय प्लस आय 2i, 2i इक्वल टू सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. आता हे 2 मल्टिप्लाय आहे, तिकडे गेला का होणार, डिवाइड होणार. सो त्याला मी असं लिहू शकतो का, आय इक्वल टू 1/2 सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. ठीक आहे, हे असं येणार आहे, प्लस सी. हे 1/2 बघा, हे 2 आहे ना, 2 याच्या खाली आणि याच्या खाली लिहू शकता सेपरेट. ठीक आहे, ऍज यू विश. ओके, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. जो क्वेश्चन आहे ना, थोडं याच्यामध्ये तुम्हाला डोकं लावावं लागेल. बघा व्यवस्थित लक्ष द्या, काय दिलं इथं, एक्स इंटू साइन स्क्वेअर एक्स dx दिलाय. मग त्याच्यामध्ये डोकं काय लावायचं बघा, तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती पाहिजे की कॉस 2x चा त्याच्यामध्ये साइन पाहिजे. कॉस 2x चे 4 फॉर्म्युले आहेत. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे का, ज्याच्यामध्ये साइन स्क्वेअर आहे, हो माहिती आहे, कोणता, 1 - 2 साइन स्क्वेअर एक्स. ओके, मग एक काम करतो, हे इकडे आणतो आणि हे तिकडे नेतो, म्हणजे काय होणार, हे मायनस मध्ये इकडे आलं प्लस होणार. सो 2 साइन स्क्वेअर एक्स इक्वल टू, बघा हे 1 तसंच, हे तिकडे शिफ्ट करा, मायनस कॉस 2x. ओके, मग आता 2 मल्टिप्लाय तिकडे गेला काय, डिवाइड होणार, डिवाइड बाय 2, म्हणजे साइन स्क्वेअर एक्सच्या जागी मी हे लिहू शकतो, दॅट इज साइन स्क्वेअर एक्सच्या जागी हे लिहिणार. ठीक आहे, सो आता बघा आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स इंटू काय लिहिणार, साइन स्क्वेअर एक्सच्या जागी, दॅट इज 1 - cos 2x अपॉन 2 dx. हा, आता तुम्ही बोलणार इथे तुम्ही डायरेक्ट u इंटू व्ही का नाही घेतलं, बरोबर ना. सो बघा ना, हे x म्हणजे अल्जेब्रिक, t म्हणजे ट्रिगोनोमेट्रिक. ओके, म्हणजे तुमचा हा u झाला असता आणि हा v झाला असता. मग इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्स तुम्ही सांगू शकत होता का, साइन स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन काय तर नाही, मग डायरेक्ट नाही सांगू शकत होता. म्हणजे कसं आहे माहिती का, इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्स आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला नाहीये. सो म्हणून मला पहिलं रीड करावं लागलं, समजतंय का, म्हणून मला साइन स्क्वेअरला लिहिताना हा फॉर्म्युला युज करावा लागला, समजतंय, म्हणून. नाहीतर मी डायरेक्ट केलं असतं जर ह्याचं इंटिग्रेशन भेटलं असतं तर, बरोबर ना. सो म्हणून ते रिझन आहे, म्हणून मला हे ह्या मेथडने करावं लागतं. ओके, सो प्रत्येकाच्या पाठीमागे रिझन माहिती पाहिजे. ठीक आहे, सो आता हे 1/2 जे आहे ना, हे डिवाइड बाय 2 ते मी बाहेर लिहितो, इंटिग्रेशन ऑफ एक्स 1 - cos, एक काम करतो डायरेक्ट मल्टिप्लाय करतो, बघा एक्स ने आतमध्ये मल्टिप्लाय करतो. सो एक्स कॉस थिटा, एक्स कॉस 2x इथे येणार dx, इंटिग्रेशन आतमध्ये ना, म्हणजे काय होणार, सो हाफ तसंच ब्रॅकेट टाकतो, इंटिग्रेशन ऑफ एक्स होणार मायनस इथे dx पण घ्यावा लागेल ना, dx मायनस इंटिग्रेशन आतमध्ये एक्स
कॉस 2x dx झालं संपलं. मग आता u इंटू v करावं लागेल. कसं काय बघा, x म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन, कॉस म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ठीक आहे, म्हणजे अल्जेब्रिक पहिलं येतं, मग हा तुमचा u, हा झाला v. मग u इंटू v चा रूल, इंटिग्रेशनचा रूल अप्लाय करा. सो आन्सर येईल. बघा काय करणार, हाफ तसंच इंटिग्रेशन ऑफ एक्स काय येतं, एक्स स्क्वेअर बाय 2 येणार. काय येणार, पॉवर मध्ये एक ऍड होणार. ओके, आणि तेच डिवाइडर येतो. मान्य आहे. एक मिनिट, हा ब्रॅकेट मी आता असं टाकतो. आता u इंटू v चा रूल अप्लाय करा. सो x बाहेर, इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ, आता मग ब्रॅकेट कसं टाकू मी आता याला, बघा आता इथं काय लिहितो आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स लिहितो. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय येतं, 1 येतं, म्हणजे मी तर लिहितो 1. आणि अगेन इंटिग्रेशन ऑफ आपण कोणाचा काढतो, कॉस 2x चा काढतो. मग मी तो पण मी डायरेक्ट काढतो. ठीक आहे, इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x काय येतं इथं, दॅट इज कॉसचं इथं साइन येणार. ओके, साइन 2x अपॉन x चा कोएफिशियंट 2, ते पण लिहा, नाहीतर पूर्ण विसरणार तुम्ही, चुकणार आन्सर. हे ब्रॅकेट क्लोज करा. बघा हा ब्रॅकेट इथं क्लोज केला, हा ब्रॅकेट आता क्लोज करा. ओके, हे असं आहे सिस्टमॅटिकली. चला काढा स्क्रीनशॉट लवकर. दिसतंय व्यवस्थित, हो दिसतंय तुम्हाला. ठीक आहे, चला झालं काढू. आता आता काय काय करणार बघा. सो नाव I इक्वल टू 1/2 तसंच हे ब्रॅकेट टाकतो. चला हेच ब्रॅकेट टाकतो, एक्स स्क्वेअर बाय 2. ओके, मायनस तसाच. आता हे मोठं ब्रॅकेट टाकावं लागेल मला. हा एक्स तसाच, इंटिग्रेशन ऑफ कॉस 2x काय येतं, दॅट इज साइन 2x अपॉन, आता सांगितलं साइन 2x, मग हा x वर लिहितो, अपॉन x चा कोएफिशियंट 2. ओके, इंटिग्रेशन ऑफ कॉस काढत असताना कॉसचं इंटिग्रेशन साइन 2x येणार, आणि x चा कोएफिशियंट 2 ते खाली लिहितात. ओके, कारण आपण इंटिग्रेशन काढतोय. मायनस हे 1/2 मी बाहेर लिहितो, हे 1/2 हे बाहेर लिहितो, आणि अगेन इंटिग्रेशन ऑफ कोणाचा काढला लागेल, साइन 2x, साइन 2x. मग इंटिग्रेशन ऑफ साइन 2x काय येतं ते पण डायरेक्ट लिहितो मी, दॅट इज मायनस कॉस 2x अपॉन x चा कोएफिशियंट 2. हे असं येणार. ओके, मग हा ब्रॅकेट याचा क्लोज केला आणि हा ब्रॅकेट क्लोज करा. ओके, केला. नाव व्यवस्थित यायला पाहिजे, ब्रॅकेट चुकवू नका. सो आता हाफ ने मल्टिप्लाय करतो, इथे काय येणार, एक्स स्क्वेअर बाय 2 2 चा 4 येणार. आता हा हाफ या ब्रॅकेटच्या बाहेर येणार. ओके, काय करणार बघा, एक्स साइन 2x, इथं प्लस सी लिहितो, प्लस सी होल डिवाइड बाय 2, मायनस 2 2 चा 4, मायनस मायनस प्लस होणार, कॉस 2x अपॉन 2 2 चा 4 प्लस सी. नाव आता 1/2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, म्हणजेच काय येणार बघा, एक्स स्क्वेअर बाय 4, 2 2 चा 4, म्हणजे एक्स साइन 2x अपॉन 2 2 चा 4, मायनस इंटू प्लस मायनस कॉस 2x, 2 4 चा 8 प्लस. आलं का आन्सर हेच. त्यांनी काय केलं, एक्स स्क्वेअर बाय 4 मायनस एक्स साइन 2x अपॉन 4, येस 1/8 कॉस 2x. ठीक आहे, त्यांनी 1/4 कॉमन काढलाय. ठीक आहे, तुम्हाला जसं करायचं तसं एवढं जर केलं तरी तुम्हाला फुल मार्क्स आहे. ओके, चला काढा, सिस्टमॅटिकली करा. नाव आता 9th वाला क्वेश्चन बघा. मी हा क्वेश्चन तुम्हाला बघितलं, एक्स क्यूब दिसतोय बरोबर ना. सो आपण हा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह केला 3.3 मध्ये, फर्स्ट वाला ह्याच्यामध्येच, ह्या एक्सरसाइज मध्ये. जसा एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्स केला आपण, तसाच एक्स क्यूब इंटू लॉग एक्स करायचा आहे. ठीक आहे, कसं करणार सॉल्व्ह बघा, चला सांगतो. सो ह्याचं काय करणार, ह्याचं तुम्हाला बघा, एक्स म्हणजे अल्जेब्रिक, लॉग म्हणजे लॉगरिथमिक, म्हणजे लॉग तुमचा यू झाला. ओके, कारण लॉगरिथमिक पहिला येतो. सो लॉग पहिला घ्या, म्हणजे लॉग एक्स पहिला घ्या, इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब नंतर लिहा, dx येणार. ओके, मायनस इंटिग्रेशन ऑफ, आणि त्या डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं येणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स येणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय येतं, 1/x येतं. ओके, आणि अगेन इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब येणार, एक्स क्यूब dx, आणि बाहेर dx येणार.
ठीक आहे. चला लॉग एक्स, हा इथं एक्स क्यूबचं इंटिग्रेशन काय ना, पॉवर मध्ये एक ऍड होणार. ठीक आहे. एक्स रेस टू 4 अपॉन पॉवर खाली लिहा मायनस. आता इथं बघा काय होणार. सो इंटिग्रेशन हे तसंच ठेवतोय इंटिग्रेशन. थांबा जरा एक मिनिट, नाही तर तुम्हाला समजणार नाही पडत. हा 1/x इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब काय येतं, दॅट इज एक्स रेस टू काय येणार 4 येणार आणि होल डिवाइड बाय 4 येणार. ठीक आहे. इथे येणार dx, एक एक्स कॅन्सल. सो एक्स क्यूब राहणार, इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब राहणार आणि 1/4 मी बाहेर घेतो. ठीक आहे. सो म्हणजे काय नाही लॉग एक्स इंटू एक्स रेस टू 4 होल डिवाइड बाय 4 येणार. ठीक आहे. मायनस हे 1/4 मी बाहेर काढतो. इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब राहणार dx. ओके. आता लॉग एक्स इंटू एक्स रेस टू 4 अपॉन 4 मायनस ह्याचं काय नाही इंटिग्रेशन, एक्स रेस टू 4 अपॉन 4 येणार. 4 इंटू 4 16 होणार, म्हणजे असं हे असं होणार. एक्स रेस टू 4 अपॉन 4 येणार प्लस सी. 4 इंटू 4 16 म्हणजे एक्स रेस टू 4 अपॉन 16. ठीक आहे. आले का आन्सर? येस. मायनस हा आले आन्सर. चला काढा स्क्रीनशॉट. खूप इझी क्वेश्चन होता हा. ना क्वेश्चन नंबर 10th वाला. आता 10th वाला जो क्वेश्चन आहे ना थोडा मोठा आहे क्वेश्चन. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन समजला पाहिजे. बघा हे परत येणार, हे सॉल्व्ह करताना परत तुम्हाला येणार इंटिग्रेशन ऑफ e टू 2x cos 3x. जर परत आला तर त्याच्या जागी तुम्हाला परत आय लिहायचं आहे. ठीक आहे. आय विसरू नका. ओके. सो बघा काय करायचं इथे येणार, हे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. ओके. आणि हे जे आहे cos 3x जे आहे ते दॅट इज ट्रिगोनोमेट्रिक आहे. म्हणजे पहिलं ट्रिगोनोमेट्रिक येणार, म्हणजे ट्रिगोनोमेट्रिक पहिलं मी बाहेर लिहिणार. समजलं का? पहिलं ट्रिगोनोमेट्रिक येतं म्हणजे हा तुमचा u आणि हा v झाला. ओके. मग इथे लगेच कळतं आपल्याला. सो काय करणार मग इथे लिहिणार तुम्ही i इक्वल टू cos 3x बाहेर लिहा, cos 3x बाहेर लिहा, इंटिग्रेशन ऑफ e रेस टू 2x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार, लक्षात ठेवा पटकन काढायचं डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार, cos 3x चा. cos चा डेरिव्हेटिव्ह काय येतं, दॅट इज मायनस साइन 3x येतं. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढतो, 3x. हे पण लक्षात ठेवा, अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x काढतो ना आपण. सो 3x काय येतं 3 येणार, कारण डेरिव्हेटिव्ह ऑफ x काय येतं 1 येतं. मग फक्त 3 येणार इथं. काय येणार फक्त 3. इथं फक्त 3 येणार. ओके. आणि अगेन इंटिग्रेशन ऑफ कोणाचा काढणार, e रेस टू 2x. e रेस टू 2x इथे येणार dx, बाहेर येणार dx. ह्या इंटिग्रेशनचं dx, ह्या इंटिग्रेशनचं dx. cos 3x इंटू इंटिग्रेशन ऑफ e रेस टू 2x काय येणार, e रेस टू 2x येणार. e रेस टू 2x येणार. पण x चा कोएफिशियंट 2 जो आहे तो डिवाइडला 2 येणार. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. डिवाइड म्हणजे मी असं लिहू शकतो. ओके. मायनस बाहेर ना, मायनस मायनस प्लस होणार. हा ह्या 3 मी बाहेर लिहितो. ठीक आहे. सो 3 बाहेर, इंटिग्रेशन ऑफ साइन 3x राहणार, फक्त साइन 3x राहणार. हा इंटिग्रेशन ऑफ e रेस टू 2x काय येतं, e रेस टू 2x येणार, पण x चा कोएफिशियंट 2 येतं, 2 इथे येणार. सो हा 2 मी बाहेर लिहू शकतो म्हणजे 3/2 लिहू शकतो. ओके. हे असं लिहू शकतो. हा 2 बाहेर लिहिला, dx येणार. ओके. ह्याचं इंटिग्रेशन मी काढलं, e रेस टू 2x अपॉन 2 काढला, 2 बाहेर लिहिला आणि हा dx तसाच. आता अगेन u इंटू v चा रूल, कारण फंक्शन इंटू फंक्शन आहे ना. सो अगेन u इंटू v चा रूल अप्लाय करा. सो काय येणार बघा, करा बघा आता लगेच. cos 3x cos आहे हा e रेस टू इंटू e रेस टू 2x होल डिवाइड बाय 2, 3/2 तसाच. आता हा u हा v म्हणजे साइन 3x बाहेर, कारण ट्रिगोनोमेट्रिक आहे ना. ट्रिगोनोमेट्रिक पहिले येतं, एक्सपोनेन्शियल नंतर येतं, म्हणजे हा u. इंटिग्रेशन ऑफ e रेस टू 2x dx मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन 3x. साइनचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, cos येतं. सो इथे लिहा cos 3x आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x काढावं लागेल ना. सो 3x 3 येणार, इंटू 3 येणार. ओके. हे असं आला. आणि अगेन इंटिग्रेशन ऑफ e रेस टू 2x काढावं लागेल. मग मी इथं काढून टाकतो लगेच. ठीक आहे. कारण नाही लय मोठे होईल ते.
इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स काय तर ई रेस टू 2x होल डिवाइड बाय 2, कारण x चा कोएफिशियंट 2 आहे आणि बाहेर dx. ठीक आहे. चला हे ब्रॅकेट इथं क्लोज करा. केला ब्रॅकेट क्लोज. आता cos 3x into e raised to 2x होल डिवाइड बाय 2 प्लस 3/2 तसाच. ओके. sin 3x तसाच इंटू इंटिग्रेशन ऑफ e raised to 2x काय तर e raised to 2x येणार आणि होल डिवाइड बाय 2 येणार मायनस हे बघा 3/2 मी हे बाहेर लिहितो. 3/2 बाहेर लिहितो. इंटिग्रेशन ऑफ काढलं का मी याचा नाही काढलं. इंटिग्रेशन ऑफ आता इंटिग्रेशन ऑफ e रेस टू 2x हे मी पुढे लिहितो आणि cos 3x राहिला लिहायचं. cos 3x इथे येणार dx. ओके. ब्रॅकेट क्लोज करू. ब्रॅकेट क्लोज केलं. आता चला एवढं स्क्रीनशॉट काढा लवकर, मग सांगतो काय करायचंय. ठीक आहे. हा आता हे समजून घ्या. बघा e रेस टू 2x cos 3x dx परत आलं का इथं बघा इंटिग्रेशन ऑफ e रेस टू 2x cos 3x dx. ह्याच्या जागी मी आय लिहिणार. ह्याच्या जागी आय हे लक्षात ठेवा. ओके. नाहीतर परत तुम्ही कंटिन्यू u इंटू v चा रूल अप्लाय करत बसणार, त्याला काही अर्थ राहणार नाहीये. ठीक आहे. आहे थोडं डिफिकल्ट, पण ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करणार ना त्यावेळेस तुम्हाला इझिली येणार. ठीक आहे. बघा आता काय करायचंय. नाव आय इक्वल टू हे कसं राहणार cos 3x इंटू e रेस टू 2x होल डिवाइड बाय 2. ओके. प्लस 3/2 आतमध्ये ना 2 2 जा 4 म्हणजे इथे ना 3/4. हा आणि sin 3x इंटू e रेस टू 2x. ओके. मायनस बघा प्लस मायनस मायनसच येणार. 3 इंटू 3 9 2 2 जा 4 आणि इंटिग्रेशन ऑफ दिस टर्म ऍज इट इज. ओके. म्हणजे काय येणार e रेस टू 2x इंटू cos 3x आणि dx तसाच. ठीक आहे. मग आता तुम्ही सांगू शकता की ही जी काही व्हॅल्यू आहे बघा हे व्हॅल्यू फ्रॉम द क्वेश्चन वरून काय सांगू शकता की ही जी काही व्हॅल्यू आहे त्याच्या जागी मी आय लिहू शकतो. काय लिहिणार आय. मग आता हे मायनस मध्ये इकडे आला का होणार प्लस होणार. बरोबर ना. त्याची व्हॅल्यू आय आहे. माझा क्वेश्चन आहे. ठीक आहे. इकडे आला प्लस होणार. सो आय प्लस 9/4 आय. ओके. इक्वल टू into e raised to 2x whole divided by 2 3/4 3x e raised to 2x. ठीक आहे. प्लस c. आता इथं एक नीट ऑब्झर्व करा. बघा हा जो i असतो ना तो वर असतो. सो 4i चा 4i प्लस 9i किती i होणार 13i डिवाइड बाय 4. बरोबर ना. होल डिवाइड बाय 4 येणार. 4i प्लस 9i दॅट इज 13i होणार. होल डिवाइड बाय 4 येणार. मान्य. सो आता 13i/4 इथे येणार व्हॅल्यू. ठीक आहे. हे असं येणार 13i/4 इक्वल टू ही व्हॅल्यू तशीच लिहा खाली. ही व्हॅल्यू तशीच लिहा. मग i इक्वल टू काय येणार. i इक्वल टू 4 नी इकडे मल्टिप्लाय होणार. 4 नी इकडे मल्टिप्लाय 13 नी डिवाइड होणार है ना. सो म्हणजे असं येणार 4 cos 3x e raised to 2x इंटू आहे हे इंटू आहे होल डिवाइड बाय 2 तसाच 13 मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड होणार. सो इथे येणार डिवाइड. 2 1 जा 2 2 जा. ठीक आहे. म्हणजे इथे डायरेक्ट 2 लिहिणार मी. ओके. प्लस बघा 4 वर जाणार. हे 3 तसाच 4 हा वर जाणार. चला बघा व्हिडिओ स्टॉप झाला आता. इथं काय आहे बघा हे 3 तसाच ठेवला. 4 इथे डिवाइड आहे तिकडे गेला कारण मल्टिप्लाय म्हणजे 4 इथे डिवाइड आहे तिकडे गेला मल्टिप्लाय म्हणजे इथे 4 येणार. ठीक आहे. हा 4 तसाच. ओके. आणि 13 मल्टिप्लाय आहे तिकडे गेला डिवाइड होणार. सो हे 13 आणि हे sin 3x तसाच इंटू e रेस टू 2x तसाच प्लस c. 4 4 कॅन्सल होणार म्हणजे 3/13 येणार. सिंपल 3/13 झालं. हे माझा आन्सर येणार. आलंय का आन्सर.
किती आल्या बघू द्या, चेक करू द्या. आन्सर आल्या आहे तर 9/13. एक मिनिट चेक करू द्या. 2/13 cos 3x e raised to 2x. येस 3/13. हा ठीक आहे. त्यांनी काय केलं माहिती का पाठीमाग, त्यांनी e raised to 2x आणि 13 कॉमन काढलाय बघा. e raised to 2x 13 डिवाइड बाय कॉमन काढलाय. ठीक आहे. मग आतमध्ये 2 cos 3x राहणार आणि 3 sin 3x राहणार. ठीक आहे. तेच तर त्यांनी दिलंय, म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. नाही तर तुम्ही बोलणार चुकलंय. ठीक आहे, तसं नाही, शक्य नाही होणार. हा आता इथपर्यंत झाले आपले 4 क्वेश्चन आजचे झालेले आहेत. ठीक आहे. बाकीचे क्वेश्चन जे आहेत ते लवकरात लवकर कव्हर करणार मी. तसंच तुमचा सपोर्ट पाहिजे मला. ठीक आहे. रेग्युलर स्टडी तुमची पाहिजे. जर रेग्युलर स्टडी करत असेल तुम्ही, तर तुम्हाला मॅथ्स मध्ये चांगले मार्क्स पडतील. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ दुसऱ्यांना पण शेअर करा, लाईक करा. ओके, चालतो. तोपर्यंत बाय बाय.